नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सण, संस्कृती, परंपरा हा आपला एक वसा आहे आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक, त्याचा एक दिशादर्शनाचा भाग म्हणून या सगळ्याकडे संस्काराचा भाग म्हणून आपण सगळीकडे बघत असतो. पण मंडळी, पर्यावरण हा सुद्धा एक संस्काराचा भाग आहे. पण बऱ्याचदा तो बऱ्याच अंशी दुर्लक्षिला जातो. किंबहुना असं होतं की सण, संस्कृती, परंपरा जपताना पर्यावरण याचा ऱ्हास होतोय का याकडे सुद्धा आपण नकळतपणे दुर्लक्ष करत असतो असंही दिसून येतं. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा एक महत्वाच्या गोष्टीकडे संस्काराचा भाग म्हणून आणि जाणीव जनजागृती म्हणून या सगळ्याकडे बघणं आणि सजगतेने बघणं हे तितकंच महत्वाचं आहे. हवा, वायू, ध्वनी या विविध माध्यमांमधनं प्रदूषण आज आपल्या अवतीभोवती आहे. या प्रदूषणाचा विळखा जेव्हा आपल्या भोवती पडलेला आहे हे आपल्याला कळतं, समजतं, मग कृतीमध्ये अडतं. कृतीमध्ये नेमकं कसं अडतं या सगळ्याचा विचार करण्याचा आजचा दिवस, कारण आज आहे जागतिक पातळीवरती ओझोन दिवस. हा ओझोनचा लेअर काय आहे? पृथ्वीला संरक्षण करणारा हा ओझोनचा थर आपल्या भोवती आहे. अतिनील किरणांपासून आपल्याला बचाव करणारा हा थर आहे. पण गंमत अशी आहे की हे आपल्या आजूबाजूला आहे, पण त्याचं संवर्धन करताना आपण नक्कीच कुठे ना कुठे कमी पडतोय. मुळात मानवाच्या संरक्षणासाठी असलेला हा थर मानवाच्याच कृतीमुळे आज बिघडत चाललेला आहे, त्याला छिद्र पडत चाललेला आहे. असं म्हणत असताना या सगळ्याचे दुष्परिणाम कोण भोगतंय? तर अर्थातच सगळी जीवसृष्टी भोगतीये. मग हीच ती वेळ आहे याविषयी जाणीव जनजागृती करण्याची, आणि म्हणूनच आजचा हा विषय जागतिक ओझोन दिनाचं औचित्य साधून आजचा आपला विषय आहे ओझोन थराचं जतन, जनजागृती. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेला आहे पर्यावरण शास्त्रज्ञ अभय पिंपरकर. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांविषयी सांगायचं तर पर्यावरण शास्त्र अभ्यासक म्हणून त्यांचा खास अभ्यास आहे. पर्यावरण विभागामध्ये शास्त्रज्ञ या नात्याने ते मंत्रालयात कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टिकोनातून गेली 18 वर्ष सरांचं कार्य आहे. आज त्यांच्याकडून मुळात पर्यावरण म्हणजे काय, ओझोन म्हणजे काय, त्याचं सगळं कशा पद्धतीने संवर्धन करू शकतो, ओझोन थर निर्माणच कसा होतो आणि मानवाच्या दुष्कृत्यांमुळे पर्यावरणाला तो घातक कसा ठरतो, या सगळ्याविषयी विस्तृतपणे जाणून घेऊया. कारण हा विषय आपल्या घरापाशी येऊन ठेपलेला आहे. नेमका कसा जाणून घ्यायचा? दूरध्वनी क्रमांक तुम्हाला हवे आहेत ते चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी पर्यावरण हा शाळेमधला एक विषय अशी आपल्यापाशी असलेली ओळख आहे. पण नेमकं दैनंदिन आयुष्यामध्ये जगताना पर्यावरण म्हणजे काय? बेसिकली पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग त्याचा सजीव असो, निर्जीव असो, काही पण असो. आपल्या घरात वापरलेली वीट, ते आपल्या घरात असलेले मुंग्या, किडे, किंवा आपल्या संजय गांधी पार्क जवळ राहत असो ते येणारा बिबट्या, हा सुद्धा आपला पर्यावरणाचा एक भाग आहे. परंतु होतंय काय की या पर्यावरणाच्या साखळीतून जो सगळ्यात हुशार असा मानव आहे, तो मानव या साखळीतून बाहेर जायचा प्रयत्न करतोय की मी या साखळीचा भाग नाही म्हणून असं वागणं चालू केलेलं आहे.
आणि ही सगळी जी अन्न साखळी आहे ही सगळी एकत्र राहिली, संतुलित राहिली तर त्याला आपण चांगलं पर्यावरण असं म्हणू. पण आज मानव त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करतोय आणि बाकीच्यांवर अन्यायकारक गोष्टी करतोय. त्यामुळे त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. जसं पाण्याचं दुर्भिक्ष आपण 3 वर्ष झाले बघतोय. आपण काय करतोय, झाडं मोठ्या प्रमाणात तोडली, घरासाठी म्हणा, जळतनासाठी म्हणा, आपल्या सणासुदीसाठी म्हणा, आणि ते झाडं तोडताना विचार केला नाही की परत आपण झाडं लावू किंवा नाही. म्हणजे यातून आपण बाहेर, मनुष्य हा बाहेर पडतोय आणि बाकीची साखळी तशीच राहून मनुष्याला वाटते की माझा फायदा व्हावा आणि तो कधीच होणार नाहीये. त्यामुळे पर्यावरण जर का आपला जतन करायचं तर अन्न साखळी ही जी आपण प्रायमरी शाळेपासून तर कॉलेजपर्यंत शिकवतो ती वाढता वाढता विसरू नये, हे जनजागृती सगळ्यात महत्वाची आहे. शाळांमध्ये आपण 8वी 9वी पर्यंत अन्न साखळी शिकतो की अन्न साखळीतले घटक कोणते, कोणत्या घटकाला किती महत्व आहे. पण जसं जसं आपण कॉलेजमध्ये जातो, नोकरी करतो, विविध विभागात आपण नोकऱ्या करतो, तेव्हा या अन्न साखळीचा आपल्याला विसर पडतो आणि मग आपण अशा काही गोष्टी भौतिक गरजांसाठी आपल्या जवळ करतो की ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. आणि जोपर्यंत माणूस हा स्वतःला अन्न साखळीचा भाग मानणार नाही तोपर्यंत पर्यावरण हे असंतुलितच राहील असं मला वाटतंय. अच्छा, म्हणजे ही 2 वाक्य जी आहेत ती फार लक्षात घेण्याजोगी आहेत सर. एक म्हणजे लहानपणापासून आपण जे शिकलेलं असतो त्या साखळीचा आपण भाग आहोत हे आपल्या मनावर सतत बिंबवलं जातं, पण तोच मनुष्य प्राणी जो बुद्धिमान समजला जातो तो पुढे जाऊन त्या साखळीमधूनच बाहेर पडायचा प्रयत्न करतो. बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही परस्पर विरोधी कृती आहेत. नक्कीच ह्या परस्पर विरोधी कृती, आणि ह्याच्यात जर का संतुलन करायचं असेल तर बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला करायचं, जसं आजचा आपण ओझोन डे म्हणून सेलिब्रेट करतोय, हा ओझोन नेमका काय हे किती जणांना माहिती आहे? खरंय. पण ते ह्या विषयाची चर्चा 16 सप्टेंबरला सकाळी चहा पिताना करणे एवढंच माणसानं आपल्या मर्यादित त्याच्यात विश्वास ठेवलेला आहे. ओझोन नेमका असतो कुठे, ओझोनचं कार्य काय, ओझोन कसा तयार होतो, ओझोन कसा खराब होतोय, आणि तो परत रिस्टोअर करण्यासाठी सामान्य माणूस म्हणून आणि एक नागरिक म्हणून, ह्या जगाचा नागरिक, वसुदैव कुटुंबकम, ओझोन हा काही फक्त भारताचा प्रॉब्लेम नाही, ओझोन हा फक्त काही चीनचा प्रॉब्लेम नाही, हा पूर्ण जगाचा प्रॉब्लेम आहे. तर प्रत्येकानं याबद्दल विचार करून आपल्या ऍक्टिव्हिटी ओझोन थराला काही घातक आहेत का याचा विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे. खरंय, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगी देतो घेते. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार. हॅलो, बोला शलाका. हा हॅलो, नमस्कार. मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारते की ओझोन म्हणजे काय? कारण हा माझा पहिला प्रश्न असा आहे की ओझोन म्हणजे काय, कारण O3 एवढंच आम्हाला माहितीये, पण ऍक्च्युली ओझोन म्हणजे काय, म्हणजे त्याचं आम्हाला स्पष्टीकरण सगळंच नीट सांगा. नक्कीच, धन्यवाद. या मुद्द्याकडेच आम्ही टप्प्याटप्प्याने वळतोय. पहिलाच प्रश्न आला तो खूप बेसिक प्रश्न. ओझोन म्हणजे जसं यांनी सांगितलं की O3 म्हणजे ओझोन, हे केमिकली बरोबर आहे, परंतु हा तयार कसा होतो वातावरणामध्ये नैसर्गिकरित्या. ओझोन हा 2 प्रकारे तयार होतो, एक नैसर्गिकरित्या तयार होतो आणि एक आर्टिफिशियल पण मानवाच्या कृतीतून सुद्धा निर्माण होतो. बेसिकली पहिले ओझोन समजून घेण्याचे आपण आपलं वातावरण काय ते समजून घेऊ 2 मिनिटांमध्ये. पृथ्वीच्या वरती 0 ते 12 किलोमीटर पर्यंत जो थर आहे त्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. नंतर 12 ते 50 किलोमीटर पर्यंत जो थर असतो त्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो. आणि त्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये नॅचरली क्रिएटेड ओझोन तयार असतो, तो नॅचरली तयार झालेला आहे. तो काही आपण मानवनिर्मित की आता मला पृथ्वीचं प्रोटेक्शन करायचं म्हणून कोणीतरी एखाद्या देशानं तो तयार केला आणि सगळीकडे पसरवला असं नाही, तो नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. आणि जो ट्रोपोस्फिअर मध्ये जो ओझोन तयार होतो तो मात्र प्राणीमात्रासाठी घातक असा असतो, कारण तो आपण जे प्रदूषक हवेमध्ये सोडतो त्या प्रदूषकांपासून तयार झालेला ओझोन असतो. त्या मुद्द्याकडे आपण थोडं नंतर जाऊ. पण आता जो नैसर्गिकरित्या ओझोन तयार झालेला आहे हा उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव या पूर्ण पट्ट्यामध्ये तयार झालेला असतो नैसर्गिकरित्या. आणि त्याचं जे प्रमाण आहे ते 10 ppm एवढं असते, पार्ट पर मिलियन. म्हणजे 10 लाख जर का एअर मॉलिक्युल असतील तर त्यामध्ये 10 एअर मॉलिक्युल हे ओझोनचे असतात. एवढ्या कमी प्रमाणात तो ओझोन असतो. परंतु हा ओझोन जर आपण पूर्ण बघितलं तर बॉस्टन युनिट म्हणून त्याचं युनिट आहे ते 500 असतं. त्या 500 युनिट जर का असेल तर ओझोन चांगल्या स्थितीमध्ये असं आपण समजू शकतो. परंतु काय होतं, प्रत्येक वेळेस आपण जे मानवनिर्मित प्रदूषक वर जातात ते प्रदूषक वर गेल्यामुळे केमिकल रिॲक्शनमुळे त्या ओझोनला कुठेतरी घात होतो आणि मग त्यातून आपण म्हणतो की ओझोनचं छिद्र पडलं. पण ओझोनला छिद्र कसं पडतं आपण पुढे बघूयात. पण आता ओझोन म्हणजे O3 हा कसा तयार होतो निसर्गामध्ये, की जो आपण चांगला ओझोन म्हणून म्हणू शकतो. तो ऑक्सिजन हवेमध्ये असतो 20%, त्याचा O2 म्हणून त्याचा केमिकल जे संयुग असतं ते ऑक्सिजनचे 2 ॲटम्स असतात. ते ॲटम जेव्हा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जातात तेव्हा सूर्यकिरणापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन येतात त्या रेडिएशनची त्यांचा संयोग पाहून त्या O2चं
स्प्लिट होतो, तो एक O आणि एक O वेगळे होतात आणि मग जो ऑक्सिजन मॉलिक्यूल O2 असतो त्यात हा एक ऑक्सिजन जाऊन मिळतो आणि त्याचा तो ओझोन तयार होतो. अच्छा, O3. आणि त्याच त्या फोटोलिसिसमुळे तयार झालेला नैसर्गिकरित्या तयार झालेला ओझोन असतो आणि तो सगळा आपल्या पृथ्वीवर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये त्याचं आच्छादन तयार झालेलं आहे. बर, अच्छा. तर हा जो ओझोन आहे, आता ह्याला आपल्याला संवर्धन कसं करायचं आपण पुढे चर्चा करूयात, पण आता बेसिक ओझोन म्हणजे काय ते आपल्याला कळलं असेल. हा, या पद्धतीने आहे तयार झालाय हा ओझोन. तुम्ही हे वातावरणामधले जे वेगवेगळे थर सांगत आहात, हे थर सुद्धा आपल्याला काही समजावून सांगता येतील का? नक्कीच सांगता येतील, कारण ट्रोपोस्फिअरमध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज होतात ह्या आपल्या पृथ्वीवरून आपण जे काही करतो किंवा आपलं व्हॉल्कॅनोज इरप्शन असते, ज्वालामुखीपासून जे काही प्रदूषक निघतात हे सगळे पहिले ट्रोपोस्फिअरमध्ये जातात. बरं. आणि तिथून मग जसे हवेचा वेग असेल, जसे हवेची तीव्रता असेल त्याप्रमाणे सगळ्या स्तरांमध्ये ते इकडे तिकडे जाताना आपल्याला दिसतात. परंतु यातला आज जर का ओझोनचा विचार करायचा म्हटला तर जे क्लोरिनेटेड कंपाऊंड आहेत हॅलोजन ग्रुपमधले, ते जर का पृथ्वीवरून जास्त प्रमाणात गेले तर ट्रोपोस्फिअरमध्ये सगळ्या हवेशी मिसळून मग ते स्ट्रॅटोस्फिअर पर्यंत पोहोचतात आणि मग ओझोनला मात्र तिथे हानी करतात. अच्छा, म्हणजे पुन्हा मानवाने हे लक्षात घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्या आपल्या कृतीमधनं घडत आहेत. नक्कीच हे जे ओझोन थराला छिद्र पडण्याचं कार्य आहे हे मानवनिर्मित जास्त आहे. नैसर्गिकरित्या जे काही कंपाऊंड तयार होतात ते खूप कमी प्रमाणात, जसं समुद्रातून काही ब्रोमिनचे कंपाऊंड तयार होतात, क्लोरीनचे कंपाऊंड तयार होतात, जसं NaCl ज्याला आपण मीठ म्हणतो, ह्याच्या वेपर समुद्रातून पण जातात स्ट्रॅटोस्फिअरमध्ये, परंतु ते NaCl हा जो आहे तो पाण्यामध्ये विरघळणारा कंपाऊंड आहे. त्यामुळे जेव्हा वरती प्रेसिपिटेशन होते, पावसाळी ढग तयार होतात, तेव्हा पावसासोबत हा परत जमिनीवर येतो. परंतु जे रासायनिक केमिकल आपण इंडस्ट्रीमधून किंवा बाकी स्त्रोतांमधून जातात मानवनिर्मित, ते मात्र विरघळत नाहीत आणि तेच खरे ओझोनला हानिकारक आहे. अच्छा, पुढचा फोन आहे. दीपाली काळे आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की आता सध्या जे आपण फ्रीज किंवा एसी वगैरे जे सर्रास वापर केला जातो त्याचा, म्हणजे साध्या डॉक्टरच्या साध्या क्लिनिकला सुद्धा एसी असतं, आपण पार्लरमध्ये गेलो तर तिथेही एसी असतं, तर ते त्याचा ओझोनवरती किती परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. दुसरी गोष्ट मध्ये शाळांमधून जर हे कंपल्सरी विषय हा लावला आणि त्याच्यावरती भर दिला तर मुलं ते खूप लवकर आत्मसात करतात आणि अंमलातही आणतात, जे आपण मोठी माणसं अगदी त्याच्या विरुद्ध असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी जे प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचं रोप असायचं आणि त्याला अगदी आवर्जून पाणी घातलं जायचं, त्याची जोपासना केली जायची, हे घरोघर व्हायचं, त्यामुळे आपोआप पर्यावरणाचा समतोल साधला जायचा. तर याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? धन्यवाद सर. आजची टीप. आता दर्शकांनी जो प्रश्न विचारला त्यावरूनच ही टीप देतोय. फ्रीज आणि एसीचा कमीत कमी वापर. अच्छा, जो आपण रुटीन आपल्या घरात पण करतो, ऑफिसेसमध्ये पण करतो, शाळांमध्ये पण करतो, हा वापर जर का आपण कमी केला तर आपण ओझोन थर वाचवण्यासाठी बऱ्यापैकी मदत करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहिले कसं जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे एका कुटुंबात 10 लोक जरी असले तरी फ्रीज एकच राहायचा. मग त्यामध्ये जो वापरला जाणारा क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो हानिकारक केमिकल आहे ओझोनसाठी, ते मर्यादित वापर व्हायचा. पण आज कामानिमित्त किंवा स्वभावानिमित्त एका घराची 4-4 घरं होतात आणि एका फ्रीजच्या ऐवजी 4 फ्रीज तयार होतात आणि त्याचा आपण जास्त वापर करतो आणि जिथून कमी क्लोरोफ्लोरोकार्बन वापर व्हायचा तिथे आता जास्त होतं. तसं एसीचं आहे, तसंच आहे. जसं जसं आपल्याकडे आर्थिक संपन्नता येते तसं आपल्याला गरमीमध्ये झोप लागत नाही. जुन्या काळी आपण अन्नात पण झोपायचो, परंतु आता एसी असल्याशिवाय आपल्याला झोप लागत नाही. तर ही आर्थिक संपन्नता जरी आली तरी एसीचा वापर करणं किती योग्य किती अयोग्य हा प्रत्येकानं वैयक्तिक विचार करून त्याचा निर्णय घ्यावा. तर शाळांमध्ये शिक्षण आपण देतो की ओझोन थराला क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे धोका पोहोचतोय, परंतु त्याच शाळा एसी असतात. म्हणजे एसीत बसून आपण ओझोन थरावर जर गप्पा करतो आणि त्या ओझोन थराला मारक अशाच गोष्टी वापरतो, तर हे कुठेतरी विद्यार्थ्यांनाही न पटण्यासारखं असते की मला शिकवलं एक जातं आणि मी वागतो एक. तर ती विसंगती जी आहे ती विसंगती दूर होणं खूप महत्वाचं आहे. जर का विद्यार्थ्यांना आपण सांगतो की ओझोन लेअरला क्लोरोफ्लोरोकार्बन हा हानिकारक रसायन आहे आणि ते एसी वापरल्यामुळे जास्त इमिट होते किंवा निसर्गामध्ये जाते, तर विद्यार्थ्यांना सांगायचं की त्यामुळे आपण एसीत न बसता आपण नॉर्मल फॅनमध्ये बसून शिकलं तर काय हरकत आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अशा पद्धतीने आपल्याला शक्य होऊ शकते, परंतु काय आज ते होताना दिसत नाही. कारण विद्यार्थ्यांना हे बहुतेक माहित नसते की मी ज्या एसीत बसलेलो आहे त्या एसीमुळेच ओझोन थराला थोड्या का प्रमाणात होईना पण काहीतरी घातक परिणाम होत आहेत. तर हे जोपर्यंत विद्यार्थ्यांना समजणार नाही, कारण बालवयात झाले संस्कार हे पुढे फार दिवस टिकतात असं माझं मत आहे. बालवयाचं जर का समजलं की नाही एसीमुळे मला माझ्या ओझोन थराला प्रॉब्लेम आहे किंवा पर्यावरणाला प्रॉब्लेम आहे, तर माणूस मोठा झाल्यावर आर्थिकदृष्ट्या संपन्न जरी झाला
तरी एक एसी घ्यायचा का 2 एसी घ्यायचा असा विचार करताना 2च्या ऐवजी एक जरी एसी घेतला तरी ते पर्यावरणासाठी पूरक आहे असंच मी म्हणेन. खरंय. आणि जसं पर्यावरणाचा तास असतो, एन्व्हायरमेंट पिरियड असतो, त्या काळामध्ये काही काळासाठी एसी बंद करणं, दिवसाचे काही तास एसी मर्यादित प्रमाणात वापरणं, अशा पद्धतीने नियंत्रण घालता येऊ शकतं. अशा पद्धतीने नियंत्रण पण घालता येईल, परंतु बेसिकली काय विद्यार्थ्यांना जोपर्यंत ती विसंगती दूर होणार नाही तोपर्यंत संस्कारच होणार नाही. म्हणजे वडील शिकवतात की चोरी करू नये आणि मी ऑफिसमधून ऑफिसचा पेन घरी घेऊन जात असेल तर ती विसंगती विद्यार्थ्यांना दिसतेच. त्यामुळे ही विसंगती दूर होणं महत्वाचं आहे. अगदी खरं. त्यांचा पुढचा मुद्दा जो होता तो म्हणजे असं की तुळशी सारखी रोपं जी आहेत ती घराघरामध्ये लावल्यामुळे ओझोनचा थर जो आहे तो सुरक्षित राहील आणि घरामध्ये ओझोन आवश्यक असलेला मिळू शकेल, असं काही आहे? बेसिकली ओझोन हा काही प्रमाणात आवश्यक आहे, पण तुळस लावल्यामुळे जो ओझोन तयार होतो तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जाईल आणि ओझोनची लेअर परत आहे तशी करेल. ह्याला सायंटिफिक बेस असा काही नाहीये. अच्छा. तुळस लावणे आणि त्याच्या बाजून निघणारा ऑक्सिजन आणि ओझोन हा मानवाच्या शरीरासाठी पाहिजे तेवढा आवश्यक आहे. आज पृथ्वीचा जर का विचार केला तर आपण 0.3 to 0.5 ppm ओझोन पृथ्वीवर आहे, परंतु पृथ्वीवरचा ओझोन जर का वाढला तर त्याचे दुष्परिणाम मानवाला दिसणारच आहेत. कारण ओझोन हा गॅस जो आहे तो लाईट ब्ल्यू कलरचा आहे, पंजंट स्मेल आहे. ओझोन हा शब्दच ओझिन या लॅटिन वर्डून आलेला आहे. अच्छा. आणि ओझिनचा अर्थ आहे वास येणे. तर त्या गॅसचा पंजंट असा मासे सडल्यानंतर जो वास येतो तसा पंजंट स्मेल येतो. ओके. आणि तो जर का जास्त प्रमाणात पृथ्वीवर वाढला तर त्याचे नक्कीच मानवाच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे योग्य प्रमाणातच तो पृथ्वीवर पाहिजे. तो जास्त असं तुळशीची झाडं लावल्याने खूप जास्त वाढेल असंही नाही, पण तो मानवनिर्मित ज्या काही रसायनं आहेत त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे हे मात्र नक्की. म्हणजे पुन्हा मुद्दा आहे तो अति सर्वत्र वर्जयेत. येस. पुढचा फोन आहे. नमस्कार. हॅलो. बोला बोला. श्रीगोंद्या. बोला ताराताई. हा, श्रीगोंद्यावरून तारा घालवडे बोलते. हो बोला. कसं सांग की उत्सवासाठी वजन वाढवण्यासाठी कोणत्या वृक्षाची लागवड करावी लागेल? धन्यवाद. सगळे आपले पर्यावरण प्रेमी प्रेक्षक आहेत, त्यामुळे त्यांना त्या दृष्टिकोनातून मी काय करू शकतो ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे की मी काय करू शकतो ही भूमिका सगळ्यांच्या मनामध्ये दडलेली आहे. नक्कीच या दर्शकांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये ती स्वतः करण्याची वृत्ती आहे. अगदी. परंतु ओझोनसाठी तुम्ही मी म्हणून काहीच नाही करू शकत. अच्छा. कारण इथला ओझोन जो आहे आपण किती वाढवला, किती लाखो तुळशी झाडं लावली किंवा अजून काय प्रत्येक खिडकीमध्ये आपण तुळस लावून आर्टिफिशियली जरी ओझोन तयार केला सिलेंडर मध्ये तरी तो आपण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये नेऊ शकत नाही. अच्छा. कारण एकतर तो गॅस कसा एक्सप्लोजिव्ह गॅस आहे, म्हणजे ज्याचा स्फोट होऊ शकतो, तो टॉक्सिक आहे, तो विषारी गॅस आहे. भले आपण तो गॅस तयार करू पृथ्वीवर, पैसा किती खर्च झाला तर अनेक देश तयार करतील, पण वर नेऊन सोडणे हे जिकरीचं काम आहे किंवा पृथ्वीवर त्याचं स्टोरेज करणे एवढ्या मोठ्या प्रमाणात. अच्छा. ते फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळे ओझोन तयार करण्यापेक्षा ओझोन खराब होईल अशी कृती आपण टाळणं महत्वाचं आहे. असं मला सगळ्या दर्शकांना सांगा वाटतं की आपल्या कृतीतून ओझोन थराला काही नुकसान पोहोचेल असं आपण काही करू नये. आपली कृती अशी कोणत्याही थराला जाऊ नये की ज्यामुळे तो थर खराब होईल. महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा सर असं म्हणतो ना, एक दोन मुद्दे तुमच्याकडनं वारंवार येतात की जेव्हा ओझोन जास्त प्रमाणामध्ये होतो तेव्हा तो धोकादायक आहे आणि जो थर आहे त्याला आपल्याला जपून ठेवायचा आहे. या दोन्ही विषयी मी पुन्हा वेगळेपणाने येईन. तो म्हणजे आहे तो थर जपून ठेवणं म्हणजे मी नेमकं काय करायला हवं. आता बेसिकली ओझोन थर कसा खराब होतो आपण ते बघूया. बरं. पृथ्वीवरून ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात म्हणजे त्यामध्ये आपण नैसर्गिक आपत्ती पण घेऊ. जसं जपानमध्ये काही ज्वालामुखी झाला होता, त्यातून निघणारे सल्फेट्स, क्लोराइड्स, ब्रोमाइड्स हे सगळं वातावरणात जाते. इंडस्ट्रीमधून जे आपण क्लोरोफ्लोरोकार्बनचा सतत मी उच्चार करतोय, हे जे केमिकल आहे यामध्ये क्लोरीन एक आहे, फ्लोरीन एक आहे आणि कार्बन एक आहे. अच्छा. त्यातलं क्लोरीन आणि फ्लोरीन हे जे हॅलोजन ग्रुपमध्ये असतात. तर हे जे हॅलोजन ग्रुपमधले कंपाऊंड्स आहेत किंवा केमिकल्स आहेत, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, हे जेव्हा वातावरणात जातात, आता वातावरणात जातात म्हणजे नेमके कुठे जातात? आपल्याला फक्त कंपनीचं धुरांड दिसतंय त्या धुरांडातून वर जाते. तर पहिले गेल्यानंतर 0 ते 12 किलोमीटर पर्यंत जे ट्रोपोस्फिअर आहे त्या ट्रोपोस्फिअर मध्ये हे सगळे रसायनं जातात. अच्छा. मग तिथे गेल्यानंतर तिथे जी हवा असते त्या हवेमध्ये हे सगळे मिक्स होतात. आता जेव्हा ते धुरांडातून वर जाते 0 ते 12 किलोमीटरला तेव्हा कुठल्याही देशाचा संबंध त्याच्याशी राहत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की समजा एक्स कंपनी मुंबईमध्ये त्यांनी काही क्लोरोफ्लोरोकार्बन सोडला तर त्याचा दुष्परिणाम फक्त मुंबईच्याच ओझोनला होईल
असं मानण्याचं कारण नाही. एकदा ते वर गेलं की ते जागतिक झालं. त्यामुळे मुंबईतून सोडलेला धूर, न्यूयॉर्कमधून सोडलेला क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा चायनातून सोडलेला क्लोरोफ्लोरोकार्बन हा सगळा वरती ग्लोबली एक वसुदैव कुटुंबकम सारखा एकत्र होतो आणि मग तो त्या हवेमध्ये मिक्स होतो. आणि मग ती हवा जेव्हा स्ट्रॅटोस्फिअर कडे जायला लागते तेव्हा मग हे सगळे प्रदूषक घेऊन स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जाते. आणि ही हवा जेव्हा वरती जाते तेव्हा त्याचा स्पीड खूप कमी असतो. समजा त्याचा 18 तासाला जवळपास 1 किलोमीटर जातो. 18 दिवसाला 1 किलोमीटर जातो. आणि जेव्हा ती आडवी पसरते म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव याच्यामध्ये एका दिवसात 100 किलोमीटर जाते. आणि हे सगळे प्रदूषक क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन, ब्रोमीन यांचे जे आहेत ते एकदा वर गेले की मग ओझोन सोबत रिॲक्शन होतात. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे सूर्यापासून येतात त्यापासून हे सोर्स हॅलोजन्स असतात जोपर्यंत स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जात नाहीत. एकदा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जाऊन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची त्यांची रिॲक्शन झाली की मग ते रिॲक्टिव्ह हॅलोजन्स तयार होतात. आणि हे रिॲक्टिव्ह हॅलोजन ओझोनसाठी सगळ्यात खतरनाक आहेत. आणि हे रिॲक्टिव्ह हॅलोजन वरती कमी जातात, साईडला जास्त जातात हवेमुळे आणि मग ते जाऊन पोहोचतात उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर. आपण त्याला अंटार्क्टिक आणि आर्क्टिक ध्रुव जो म्हणतो. अंटार्क्टिकावर आपल्या सगळ्यांना माहिती तिथे खूप थंडी आहे, बर्फ आहे, म्हणजे 12ही महिने तिथे बर्फ असतो. आणि हे जे प्रदूषक आहेत तिथे गेल्यानंतर त्या बर्फाच्या आणि जे पाण्याच्या वेपर्स असतात त्याच्या सरफेसवर हे चिटकून राहतात. जोपर्यंत तापमान कमी आहे तोपर्यंत ते तसेच राहतात. त्या ओझोनला त्याचा काही धोका होत नाही. पण जेव्हा वसंत ऋतू तिथे अंटार्क्टिकावर जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा सूर्याची किरणं उष्णता घेऊन येतात आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन त्या बर्फावर पडतात. आणि मग हे कंपाऊंड जे त्या बर्फाच्या सरफेसवर असतात ते मोकळे होतात. आणि मोकळे झाल्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सोबत त्यांची जी केमिकल रिॲक्शन होते, फोटोलिटिक रिॲक्शन होते, त्यातून मग क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन हे जे अणू आहेत हे वेगळे होतात. आणि हे वेगळे झाल्यानंतर ऑक्सिजनशी त्याचा संयोग होतो. मग क्लोरीन मोनॉक्साईड नावाचं एक केमिकल तयार होते ह्या सगळ्या प्रदूषकांपासून. आणि मग ते क्लोरीन मोनॉक्साईड जे आहे ते ओझोन मधला O3 मधला एक ऑक्सिजन बाजूला करतो. म्हणजे इथं घात झाला आणि मग तिथे घात झाला. आणि असं वारंवार होत राहिलं की मग आपण म्हणतो इथल्या ओझोनची जे लेअर आहे त्याला छिद्र पडलं. हे अशा पद्धतीने आपण जे म्हणतो ते नेमकं काय आहे त्यामागची ही सगळी रासायनिक प्रक्रिया या पद्धतीने. सर आपली दुसरी टीप अशी राहील की आपण जेव्हा बाहेर जातो, घरातून बाहेर पडतो त्यावेळेस परत आर्थिक संपन्नतेचा विषय नेहमी माझ्या तोंडातून येतोय. आपल्या संपन्नतेमुळे आपण आपल्याच गाड्या घेऊन जातो. पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर खूप कमी करतो. ऑफिसला जरी जायचं असेल नाही मी माझ्या एकट्या गाडीत जाणार जिथे 4 माणसं जाऊ शकतात. तर आपण जेव्हा बाहेर जाऊ किंवा शेजारी, आणि त्यामुळे सामाजिक वातावरण पण चांगलं राहते. मला बाहेर जायचं मी जर का शेजारी विचारलं तुम्हाला, मी मार्केटमध्ये चाललो तुम्हाला यायचं आहे का, आणि त्या दोघांना सोबत घेऊन गेलो तर जे फ्युएल बर्निंग झाल्यानंतर जे काय वातावरणात जातं त्याच्यामुळे सुद्धा ओझोन लेअरला घातक परिणाम होतात ते आपण कमी करू शकतो. तर ही टीप सुद्धा महत्त्वाची. कार पोलिंग ज्याला आपण नेहमीच्या भाषेत म्हणतो, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर. खरं एकट्यानं स्वतःचं वाहन एकट्यासाठी न वापरता 4 लोकांना सोबत घेऊन गेलं म्हणजे वाहनांची रस्त्यावरची वर्दळ कमी. तर अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये. ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम वाचतो, प्रदूषण सुद्धा कमी होते आणि सगळ्यांची कामं होतात आणि पैसाही कमी लागतो. अगदी. तर ही टीप जरी सगळ्यांनी पाळली तरी खूप फायदा होईल. खरं परदेशामध्ये मला वाटतं त्या निमित्तानेच ओझोन डेच्या निमित्ताने पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जे आहे ते फ्री पब्लिक ट्रान्सपोर्ट या पद्धतीचे बोर्ड्स आपल्याला जागतिक पातळीवर जे दिसतात त्यामागचं कारण हेच असावं कदाचित. नक्की असू शकतं. किंवा आपण हे महिन्यातून एक दिवस करू शकतो ना, की मी किती मोठा अधिकारी असलो, किती मोठा इंडस्ट्रियलिस्ट असलो तरी एक दिवस मी पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही जाईल. बरोबर, काय वाईट आहे. खरंय. आपण मगाशी म्हणत होतो की जे रासायनिक दृष्ट्या तयार होतं त्या केमिकल्समुळे ओझोनच्या थराला छिद्र नेमकं कसं पडतं हे आता आपण समजून घेतलं. आता त्या पुढचं नेमकं काय असतं की ज्यामुळे या थराला बाधा पोचते. जेव्हा ओझोनचं छिद्र कुठं पडते, आपण जेव्हा बातम्यांमध्ये वाचतो तेव्हा अंटार्क्टिक रिजनवरच ओझोनला छिद्र आहे. अच्छा. बाकी पूर्ण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोनला काही प्रॉब्लेम नाहीये. मग अंटार्क्टिकावरच असं काय आहे की जिथे ओझोनला छिद्र पडते. आणि त्याचं कारण असं आहे की जसं पहिलेच केमिकल रिॲक्शन सांगितलं, तिथे टेम्परेचर 12 महिने कमी असतं. आणि त्या कमी टेम्परेचरमुळे स्ट्रॅटोस्फेरिक क्लाउड्स तयार होतात. आणि त्या क्लाउडवर हे जी प्रदूषक आपण मग चर्चा केली ती प्रदूषक जाऊन त्या सरफेसवर राहतात. आणि वर्षातून 2 ते 3 महिने तिथे फक्त सूर्यप्रकाश येतो. आणि जेव्हा जेव्हा तो सूर्यप्रकाश येतो, वातावरणाचं टेम्परेचर वाढतं, तेव्हा या सगळ्या केमिकल रिॲक्शन होऊन तिथला ओझोन मोठ्या प्रमाणात खराब होऊन जातो किंवा ओझोनचं स्प्लिटिंग होतं. आणि मग तिथे जो आपण 500 डॉप्सन युनिट मी सांगितलं होतं की मिनिमम लेवल ओझोन लेअरमध्ये 500 डॉप्सन युनिट पाहिजे, तर ती 100 वर येऊन पोहोचते.
म्हणजे 500ची लिमिट 100वर येणं म्हणजेच ओझोन थराला छिद्र पडणं, एवढं सिंपल त्याचं लॉजिक आहे. पण हे अंटार्क्टिकावर का होतंय, कारण तिथे बऱ्यापैकी थंडी असते आणि प्रेशर चेंजेसमुळे जी हवा येते ती हवा ही सगळी प्रदूषकं घेऊन आडव्या बाजूला 100 किलोमीटर एका दिवसात जातात, तर ती सगळी अंटार्क्टिकावर जाऊन पोहोचतात प्रदूषकं, बाकी ठिकाणी स्प्रेड न होता. आणि म्हणून अंटार्क्टिकावर ओझोनला छिद्र पडल्याचं आपण म्हणतो. अच्छा, म्हणजे सगळं प्रदूषण जे आहे ते नकळतपणे नैसर्गिकरित्या अंटार्क्टिकावर जाते आणि म्हणून मग तिथे ओझोन लेअरला छिद्र पडते. ही एक वेगळीच गोष्ट आहे. शुभम यांचा फोन आहे औरंगाबादहून. नमस्कार, बोला शुभम, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे, ओझोन डिप्लेक्शन पोटेन्शियल म्हणजे काय असतं? काय ओझोन डिप्लेक्शन पोटेन्शियल? प्रश्न पोहोचला तुमच्यापासून, धन्यवाद. बेसिकली ओझोन डिप्लेशन पोटेन्शियल ही जी टर्मिनॉलॉजी आहे ना, की साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर मी किती खर्च करू शकतो, अच्छा, माझी क्षमता खर्च करण्याची किती आहे, तसंच कुठल्याही केमिकलचं ओझोन थराला हानी पोहोचवण्याचं पात्रता किती आहे, क्षमता किती आहे, त्याला आपण ओझोन डिप्लेशन पोटेन्शियल म्हणतो. जर का केमिकल वाईज घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात कमी म्हणजे जे मापन आपण करतो ते क्लोरोफ्लोरोकार्बनवर करतो. क्लोरोफ्लोरोकार्बनची ओझोन डिप्लेशन पोटेन्शियल ही 1 असते. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये हॅलॉन नावाचे जे गॅसेस आहेत की जे बॅन होण्याच्या आधी फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापरतात, आग विझवण्यासाठी वापरत होते, त्याचं ओझोन डिप्लेशन पोटेन्शियल हे 7 आहे. अच्छा, तसंच आपण ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सुद्धा ग्रीन हाऊस गॅसेसचं पोटेन्शियल CO2शी कम्पेअर करतो, तसं आपण ह्या ओझोन डिप्लेशनमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बनशी त्याचं कंपॅरिझन करतो. ओके. आणि सगळ्यात खतरनाक जर का कोणता गॅस असेल ओझोनसाठी तर तो आहे हॅलॉन्समध्ये, त्यामध्ये ब्रोमाइड्स असतात आणि त्याचं पोटेन्शियल हे 7 आहे. तर हे जे कंपॅरिझन आहे हे कंपॅरिझन टेक्निकली यासाठी केलेलं की कुठल्या केमिकलवर, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आपण तयार केला होता त्यामध्ये हे पोटेन्शियल बघूनच मग कोणत्या केमिकलवर बॅन आणायचं, कोणतं केमिकल किती वर्षापर्यंत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं पाहिजे किंवा पूर्णतः बंद झालं पाहिजे, या पोटेन्शियलवरून ठरवलेलं आहे. आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा तुम्ही उल्लेख केलात, आज ओझोन डेच्या दिवशी म्हणजे ओझोन दिवसाच्या निमित्ताने मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो आपण प्रेक्षकांसमोर उलगडून सांगूया. नक्कीच. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बेसिकली 1987 मध्ये जगातली जी सेन्सिटिव्ह नेशन्स होते त्यांनी एकत्र बसून या ओझोन डिप्लेशनच्या विषयाबाबत चर्चा केली आणि मग एका निर्णयाप्रत आलं की काही सबस्टन्सेस जे आपण वापरतोय, मग ते इंडस्ट्रीमध्ये असो, घरगुती असो किंवा कुठे असो, त्यामुळे ओझोन डिप्लेशन होतंय आणि हे जर का कमी करायचं असेल तर ह्या सर्व केमिकलचे मॅन्युफॅक्चरिंग, त्याचा यूज आणि त्यांचा फेज वाईज त्याला आपल्याला आउट करायला लागेल की या इसवी सणापर्यंत याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू राहील किंवा याची क्वांटिटी एवढ्या पर्सेंटेजमध्ये आपण कमी केली पाहिजे. आणि मग 1994 मध्ये ह्या करारावर, प्रोटोकॉलवर जवळपास 190 देशांनी सह्या केला. अच्छा. आणि तो दिवस होता 16 सप्टेंबर. अच्छा. आणि म्हणून आपण 16 सप्टेंबर हा ओझोन डे म्हणून साजरा करतो. त्यामध्ये बऱ्यापैकी जे केमिकल्स आहेत, मिथाइल क्लोरोफॉर्म असेल किंवा CFC11, 12, 113, हॅलॉन, ह्या केमिकलच्या मॅन्युफॅक्चरिंगवर त्यामध्ये फेज वाईज कमी करून शेवटी त्याचं मॅन्युफॅक्चरिंग 0 करायचं अशा पद्धतीनं सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि ह्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर भारतानं सुद्धा सही केलेली आहे. आणि म्हणून ओझोन डिप्लेटिंग, कंट्रोल ऑफ ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस रूल्स हे 2000 मध्ये भारतीय केंद्र शासनानं सगळ्या इंडस्ट्रीसाठी सगळ्यांसाठी त्यांनी कंपल्सरी लागू केलेले. आणि त्यामध्ये काही रसायनांची यादी दिली, त्या रसायनांचा वापर कमीत कमी करायचा किंवा बंद करायचा आणि बऱ्यापैकी आज त्यावर कंट्रोल आलेला आहे. खरंय. जेव्हा आपण असं म्हणतो ना की ओझोन डिप्लेशन आहे, ओझोन विरळ होत चाललेला आहे, या सगळ्याविषयी जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा याची जनजागृती करायची म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे सर? याची जनजागृती करायची म्हणजे जसं आपण मागे विषय काढला होता, AC वापर किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी कार पोलिंग किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर, एवढा आपल्या सामान्य माणसाच्या हातात आहे. आणि किंवा आपल्या काही वस्तू आपण बाजारातून खरेदी करतो त्यामध्ये जर का क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतील, उदाहरणार्थ जर मी हॅलॉनचं उदाहरण दिलं, ते फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापर करत होतो आपण, तर अशा टाईपचे फायर एक्सटिंग्विशर वापरायचे, बाकी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. किंवा आपण AC जेव्हा घ्यायला जातो किंवा फ्रीज घ्यायला जातो त्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन, HFC हायड्रोफ्लोरोकार्बन हे त्याचं अल्टरनेटिव्ह आलेलं आहे. तर आपण क्लोरोफ्लोरोकार्बन ऐवजी हायड्रोफ्लोरोकार्बनचं जर का प्रॉडक्ट घेतले तर आपण त्याला हातभार लावू शकतो. आणि स्पेसिफिकेशन आपल्या मॅन्युअल मध्ये पाहायला मिळतं, त्या इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटवर पण लिहिलेलं असतं.
त्यामुळे तेवढं फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. सर पुन्हा एकदा आपण ब्रेक घेण्यापूर्वी ते वाक्य रिपीट करा की काय असायला हवं इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आणि काय नको. आपण जेव्हा वातानुकूलित यंत्र वापरतो तेव्हा क्लोरोफ्लोरोकार्बन हा गॅस त्यामध्ये वापरलेला नसावा, त्याऐवजी हायड्रोफ्लोरोकार्बन HFC, CFC नसावा, HFC असावा. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपला बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओझोन संरक्षण कसं करावं? ओझोन संरक्षणामध्ये तिसरी टीप आपली अशी राहील की पहिल्यांदा आपण ACचा वापर कमी करावा घेतलं, दुसऱ्या याच्यात शिक्षण आणि नंतर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर कसा करावा ते घेतलंय, तिसऱ्या याच्यामध्ये जनजागृती जी आहे की फक्त मी माझ्यापुरतं ज्ञान माझ्याजवळ नाही ठेवायचं. आज दर्शक जे कार्यक्रम बघतात त्यांना CFC आणि HFC मधला फरक समजलेला आहे, तर तो त्यांच्याकडून दुसरीकडे जर का गेला, एकानं 5 माणसाला जरी सांगितलं, तर आपण बिझनेसमध्ये बरंच केलं की एकाची प्रॉडक्ट आला की 5 मेंबर करायचे, मग अजून 5 करायचे. तसे जरी झाले आपले तरी क्लोरोफ्लोरोकार्बनच्या ऐवजी हायड्रोफ्लोरोकार्बनचे प्रॉडक्ट वापरा, हे जर का एकानी 5 जणांना जरी सांगितलं तरी मला वाटतं यातून आपण बऱ्यापैकी जनजागृती साध्य करू शकतो. आपापल्या पद्धतीने सोसायटीच्या नोटीस बोर्डवर माहिती पत्रक म्हणूनही माहिती देऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमधनं जनजागृती ही नक्कीच शक्य आहे. जेव्हा आता तुम्ही एक मेन्शन केलं ते म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवरती भारताने सह्या केलेल्या आहेत, हे नेमकं काय आहे आणि त्या सगळ्यामुळे भारताला कशा प्रकारे फायदा झालेला आहे? मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फक्त भारताचा विचार करून नाही चालणार. अच्छा. आपल्याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये जगामध्ये काही फरक पडला का, बर, आणि जगाच्या वागणुकीमध्ये विशेषतः, आणि वागणुकीमध्ये जर का फरक पडला असेल तर तो ओझोनच्या स्तरावर आपल्याला दिसून येतो का, बरं, ह्या 2 मुद्द्याकडे आपल्याला जायला लागेल. अच्छा. आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे फायदा काय झाला वर्ल्ड वाईड म्हणजे जागतिक पातळीवर, तर त्यामुळे जो वातावरणामध्ये जो क्लोरीन अक्युम्युलेशन होतं त्याचं मेजरमेंट शास्त्रज्ञांनी केलेलं आहे 1993 पासून त्या 2013 पर्यंत. अच्छा. तर त्यामध्ये असं दिसून आलं की तो क्लोरीन जो आहे त्याची क्वांटिटी कमी झालेली निश्चितपणे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जनता सजग झालेली आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे जे काही बॅन्स आलेले ते इफेक्टिव्हपणे काम करतात, आणि खास करून ते कारखान्यांना जास्त लागू होतं. कारखान्यांना मॅक्झिमम लागू होतं. पुढच्या मुद्द्यामध्ये सांगतो की मिथिलीन क्लोरोफॉर्म हे जे केमिकल सर्रासपणे वापरलं जायचं केमिकल कारखान्यांमध्ये, विशेषतः काही रसायनं तयार करण्यासाठी, औषधी तयार करण्यासाठी, पेंट तयार करण्यासाठी, ते मिथिलीन क्लोरोफॉर्म केमिकल आज जगामध्ये जवळपास 0 मॅन्युफॅक्चरिंग आहे. अरे वा. म्हणजे जवळपास त्याचं मॅन्युफॅक्चरिंग बंद झालेलं आहे. तर हा सुद्धा मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचाच एक भाग आहे आणि त्याचा सक्सेस आहे, त्याचा परिणाम आहे. नंतर मिथिलीन क्लोराईड आणि मिथिलीन ब्रोमाइडच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि यूजमध्ये पण लक्षणीयरित्या कमी झालेली आहे. बरं. हा सुद्धा मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचाच भाग आहे. आणि हे सगळं नुसतं कागदावर नसून जिथे मेजरमेंट होते, आता तुम्ही म्हणसाल की ओझोन लेअर जवळ मेजरमेंट कसं होतं, मगाशी हाच मुद्दा माझ्या मनामध्ये होता. त्याचं मेजरमेंट 0.5चा उल्लेख केला तर 0.5 हा आवश्यक आहे, पण हा मोजायचा कसा हे मला कळणार कसं? तर त्याचे 2 पद्धती असतात. एक लोकल पद्धत असते आणि एक रिमोट पद्धत असते. आता लोकल पद्धत म्हणजे काय की पृथ्वीवरून त्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पर्यंत एखादा बलून सोडायचा. अच्छा. आणि तो बलून मग सॅम्पलिंग घेईल आणि तो बलून खाली आणि त्या सॅम्पलचं अनालिसिस करायचं. त्यात ओझोन किती आहे, क्लोरीन किती आहे, रिएक्टिव्ह क्लोरीन किती आहे, ब्रोमाइड किती आहे, हे सगळं आपल्याला तिथे कळेल. आणि दुसरी जी रिमोट पद्धत आहे ती सॅटेलाइट थ्रू आहे. की सॅटेलाइट थ्रू त्याचं अनालिसिस करायचं ऑनलाईन, आणि मग आपल्याला त्याचं ओझोनचं पर्सेंटेज किती आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. अच्छा. आणि ह्यावरूनच आपण असं म्हणू शकतो की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नंतर बऱ्यापैकी सक्सेस आपल्याला भेटलेला आहे. ओके. भले ओझोन लेअर 1980 साली जी होती ती आजपर्यंत रिस्टोअर झालेली नाही, परंतु अजून खराबही होत नाही हे मात्र नक्की. अच्छा, हे महत्वाचं आहे. जे आहे त्याचंही संवर्धन करणं तितकीच महत्वाची कृती आहे आणि ती राखली गेली पाहिजे. पुढचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार. बोला किशोरजी. हा, माझा काय प्रश्न होता की आपल्याकडनं नॉन HFC प्रोडक्ट्स हे बॅन करता येतील का, हा पहिला एक. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडनं केमिकल कंट्रोल झाले, पण सूर्याकडनं जे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ते भविष्य काळामध्ये आयसोलेट करून ते प्रिव्हेंट करायची, म्हणजे असं एक अल्ट्राव्हायोलेट शील्ड निर्माण करायचं, त्याच्यामुळे ओझोनच्या वरती रिएक्शन नाही होणार, असं करता येईल का? आभारी. तुमचा पहिला प्रश्न पुन्हा एकदा सांगा. की जे नॉन HFC प्रोडक्ट्स जे आहेत मार्केटमध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही ते घेत जाऊ नका म्हणून, HFC वाले फक्त घ्या, तर हे बॅन करता येतील का ते प्रोडक्ट? असं काही शक्य आहे? नाही, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बनवर बंदी आणायचं हे तर आहेच. फेज वाईज त्याचं प्रोडक्शन कमी करायचं, त्याला वापर कमी करायचा, आणि एका काळानंतर त्याचे मॅन्युफॅक्चरिंग पूर्णपणे बंद झालं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं मिथिलीन क्लोरोफॉर्म, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आज जवळपास बंद झालेलं आहे. CFCचं आपल्याला तेच करायला लागणार आहे. अच्छा. तर हायड्रोफ्लोरोकार्बन
हे तर वापरण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि आपण शासन आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्याला मान्यता देते की हायड्रोफ्लोरोकार्बन तुम्ही वापरू शकता. परंतु काय होतं, हे अल्टरनेट आहे. आता हायड्रोफ्लोरोकार्बन जरी आपण म्हटलं की ओझोनसाठी हानिकारक नाहीये, परंतु तो ग्लोबल वॉर्मिंगसाठी हानिकारक असल्याचं आता आढळून येते. त्यामुळे हायड्रोफ्लोरोकार्बनला अजून काही अल्टरनेटिव्ह आहे का हे शोधणं सुरू आहे. तोपर्यंत बंदी या मुद्द्याकडे तोपर्यंत हायड्रोफ्लोरोकार्बनवर बंदी आणणं प्रॅक्टिकली शक्य नाही होणार, कारण आपण डेव्हलपिंग कंट्री आहे. त्यामुळे आपल्याला काही डेव्हलपमेंटसाठी काही गोष्टी आहेत त्या काही काळ कराव्या लागतात. थोडक्यात विचार या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार काय योग्य अयोग्य तो शास्त्रज्ञांच्या पातळीवर सुरू आहे. नक्की तो सुरूच आहे आणि अल्टरनेटिव्ह सोल्युशन पण त्याला शोधणं चालू आहे. बरोबर, जागतिक पातळीवर, नुसतं भारतातच नाही म्हणत. कारण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा मी मग सांगितलं जागतिक पातळीवर बंधनकारक आहे सगळ्यांना. खरं, ह्या सगळ्यामागे तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडलात की जी हवा हवेमध्ये सोडली जाते ती जागतिक असते, त्यामुळे ओझोनचा मुद्दा जो आहे, जो आपण जरी भारतामधल्या महाराष्ट्रामध्ये बोलत असतो तरी तो हा जागतिक मुद्दा आहे. त्यामुळे इथं डिस्कशन होणारा सगळा मुद्दा आणि सगळी कृती ही जागतिक पातळीवरची आहे. आता अल्ट्राव्हायोलेट रेज बद्दल पण यांनी म्हटलं होतं. बेसिकली ओझोन तयार नॅचरली जो होतो तो अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळेच होतो, फोटोलिसिसमुळे. पण तो आपण जमिनीवर अल्ट्राव्हायोलेट रेजचा वापर करून ओझोन तयार करायचा आणि मग ऍटमॉस्फिअर सोडायचा हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. कारण आपण तो मुद्दा मग सांगितला, ओझोन हा हजार्डस आहे, एक्सप्लोजिव्ह आहे, टॉक्सिक आहे. त्याचं स्टोरेज कुठे करणार, मग कोणत्या देशामध्ये करणार, मग कोणता देश तो खर्च करणार आणि तिथे गेल्यानंतर तो किती काळ राहणार वातावरणामध्ये. कारण ते असे बंद खोली नाहीये की आपण किराणा आणला आणि ठेवून दिला डब्यामध्ये तो तसाच राहील. ही हवा आहे मोकळी. तुम्ही ओझोन 10,000 लिटर जाऊन सोडला वरती तरी तो हवेमध्ये मिसळून मग कुठे जाणार आहे. होऊ शकतो ट्रोपोस्फिअर मध्येच राहील. मग त्याचे दुष्परिणाम अजून नवीन काही आपल्याला भोगायला लागतील. हा सगळा वैज्ञानिक अभ्यास करून हा निर्णय घेणं गरजेचं आहे. असं आतताईपणा करून असा काही निर्णय घेता नाही येणार. पण जेव्हा एक दोन मुद्दे वारंवार येत आहेत सर, ओझोन थराचं संवर्धन आणि ग्लोबल वॉर्मिंग, या दोन्ही मुद्द्यांचा परस्परांशी काही संबंध आहे का? टेक्निकली बघितलं या दोघांचा काही संबंध नाही. या दोन्ही टर्मिनॉलॉजी वेगळ्या आहेत. ओझोन डिप्लिशन हा फक्त ओझोनच्या थराला पडणारं छिद्र किंवा ओझोनचं कमी होणारं कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॅटोस्फिअरमधील एवढाच आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग जो आहे तो ग्लोबल वॉर्मिंगसाठी जे काही रिस्पॉन्सिबल गॅसेस आहेत त्याला ग्रीन हाऊस गॅसेस आपण म्हणतो. कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, त्यामध्ये CFC पण येतो. तर हे गॅसेस आता या क्लोरीन, ब्रोमिन किंवा सल्फेट्स हे सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तसेच हे जे गॅसेस आहे हे डिप्लिशनसाठी सुद्धा, ओझोनच्या डिप्लिशनसाठी सुद्धा कारणीभूत आहे काही प्रमाणात. म्हणून मग थोडं आपण मिक्स करतो. ग्लोबल वॉर्मिंगचा अर्थ असा आहे की सूर्यापासून जी किरण पृथ्वीवर येतात आणि ती जेव्हा इथून परावर्तित होऊन परत वातावरणात जातात तेव्हा प्रदूषणामुळे ते ट्रोपोस्फिअरमध्येच थांबल्या जातात. ती किरण पुन्हा वरती पोहोचत नाही, किरण पुन्हा वरती जात नाहीत. त्यामुळे काय, ट्रोपोस्फिअरमध्ये हे सगळे प्रदूषक असल्यामुळे तिथे ती ट्रॅप होतात आणि त्या ट्रॅप झाल्यामुळे पृथ्वीचं टेम्परेचर वाढायला लागते. आणि ते टेम्परेचर वाढल्यामुळे काही दुष्परिणाम आपल्याला दिसतात. आणि हीच प्रक्रिया कुठे होते, अंटार्क्टिकावर होते. जिथे ओझोनला छिद्र पडते. ओझोनला छिद्र पडल्यामुळे सनलाईट, जे अल्ट्राव्हायोलेट सनलाईट आणि बाकी जे तीव्र किरण आहेत ती बर्फावर पडतात, बर्फ वितळते आणि मग इकडे पाण्याची लेव्हल वाढते. म्हणून मग सामान्य माणसाला असं वाटतं ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोन डिप्लिशन यांचा काहीतरी संबंध आहे. त्यांचा डायरेक्ट काही संबंध नाही. हे दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत आणि दोन्ही गोष्टींवर कंट्रोल वेगवेगळे आहेत, मेजर्स वेगवेगळे आहेत. पण त्याचा रिझल्ट एक आल्यामुळे, कारण त्याचा रिझल्ट एकच आहे की मानवावर त्याचा परिणाम आणि मानवाच्या स्वार्थावर परिणाम, म्हणून आपण जास्त संवेदनशील आहे. मी अजून एक थोडं पुढे जाऊन सांगतो, याचा जर का परिणाम कोणत्या प्राण्यावर झाला असता ना, आपण विचार पण नसते केला की ओझोनला छिद्र पडते ते दुरुस्त करा. आज तो परिणाम आपल्यावर होतो म्हणून आपण विचार करतो की ओझोनचा छिद्र आहे ते बुजवा. या दोन्हीमध्ये एक समान मुद्दा नक्की आहे, हे दोन्ही मानवाचं कर्तृत्व आहे, ज्याचे दुष्परिणाम मानवालाच भोगावे लागतात. सर, जेव्हा आपण असं म्हणतो की ओझोन आपल्याला महत्वाचा आहे, एक प्रश्न वारंवार सगळ्या टीमकडनं आमच्यापाशी पोहोचतोय. तो म्हणजे असा आहे की आज आपल्याला सगळीकडे उभे असलेले मोबाईलचे टॉवर्स, प्रत्येकाच्या हातामध्ये असलेला मोबाईल, म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की एक किरणांचा सर्वत्र वापर हा सगळीकडे दिसतो. या किरणांमुळे जी मानवनिर्मित इन्स्ट्रुमेंट्समधून आलेली किरणं आहेत यांचा काही वातावरणाला धोका असतो का? याचा मुद्दा वातावरणापेक्षा हे जे किरण निघतात त्याचा माणसाला जास्त धोका आहे. जर का तुम्ही वारंवार फोनवर बोलत असाल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला जाणवायला पण लागतात. मध्यंतरी एक आवई उठली होती की टावर्स लावल्यामुळे चिमण्या गेल्या. चिमण्या या मोबाईल टावरमुळे नाही गेल्या, चिमण्या तुमच्या सिमेंटच्या टावरमुळे गेलेल्या आहेत. आज तुम्ही बर्ड फिडर लावा, चिमण्या बरोबर येतात. तुम्ही चिमण्यांना राहायला ठेवलंच नाही काही. तुम्ही घरात अतिशय स्वच्छता ठेवता,
कुठे चिमणी येईल असं काही दरवाजा उघडा नसतो, खिडकी उघडी नसते, खिडकी असते त्याला जाळी लावून टाकतो, मग त्या चिमण्या जाणार कुठे? मग त्या तुमचं गाव सोडून बाहेर गेल्या. पण बिल्डिंगवर दिसणारं मोबाईल टावर आणि न दिसणारी चिमणी याचा आपण काहीतरी मेळ लावतो आणि सांगतो टावरमुळे चिमणी गेली. टावरमुळे चिमणी जात नाही, त्याचा फार असे परिणाम वातावरणावर होताना दिसत नाहीत. अतिवापर कशाचा आहे, जसं आपण मागे म्हटलं, अतिवापर केल्यानंतर ते दुष्परिणाम मिळतातच, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर झालाच पाहिजे, पण तो कंट्रोल एका मर्यादेमध्ये झाला पाहिजे असं मला वाटतं. मर्यादेमध्ये कुठली गोष्ट वापरली त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला होताना दिसत नाहीत. खरंय. ओझोन रिस्टोर ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी थोडं आपण सांगूया. ओझोन रिस्टोर करण्यामध्ये म्हणजे जसं मग चर्चा केली की एका प्रेक्षकानं पण आपल्याला विचारलं की आपण ओझोन तयार करून वातावरणात पाठवू शकतो का, तर ही काही योजना योग्य नाहीये आणि ती कामी पण आपल्या पडणार नाहीये. कारण ओझोन वातावरणामध्ये एवढी हवा असते, एवढे मिक्सिंग असतं की ते ओझोन आपण एकदा सोडला तर किती दिवस टिकेल किंवा किती तास टिकेल ते आपल्याला माहिती नाही. आपण वारंवार तो सोडू शकत नाही. मग राहतो मुद्दा की हे जे ओझोन 1900 मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये 1980ला जी ओझोनची तीव्रता होती त्या ओझोन स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ती आपल्याला मेंटेन करायची, तर ती होते का? अच्छा. तर आता जे आपले मॉन्ट्रियल प्रोटोकॉल प्रमाणे काय आपण केमिकल्सवर बंदी आणली, त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग कमी केलेलं आहे, तर त्यामुळे बऱ्यापैकी रिस्टोरेशन होताना दिसतंय. परंतु पूर्णपणे जर का आपल्याला म्हणायचं असेल तर जवळपास त्याला 2050 साल उजाडावं लागेल. अच्छा. 2050 सालापर्यंत ओझोनची लेअर बऱ्यापैकी रिपेअर होईल अशी शक्यता आहे, परंतु ते 1980च्या लेवलला येईल किंवा नाही याबद्दल अजूनही साशंकता आहे. आणि त्याचं कारण म्हणजे वातावरणात होणारं प्रदूषण. कारण आपण केमिकल आज जरी कमी वापरले, उद्या अजून 50-60 वर्ष किंवा आता याच्या आधी जे वातावरणात सोडलेले केमिकल आहे तो एक मुद्दा आपला राहूनच गेला की ॲटमॉस्फेरिक लाईफ असतं प्रत्येक केमिकलचं. अच्छा. तर ते लाईफ 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंत असते. आता जे केमिकल आपण 10 वर्षापूर्वी वातावरणात सोडलं असेल ज्याचा ॲटमॉस्फेरिक लाईफ 100 वर्ष आहे, तर ते केमिकल तिथे 90 वर्षच राहणार. म्हणजे मग त्या केमिकलमुळे जो ओझोन डिप्लीट होतोय तो 90 वर्ष आपल्याला सहन करायला लागणार आहे. पण बऱ्यापैकी 2050 पर्यंत ओझोन लेअर डिप्लिशनवर कंट्रोल येईल असं शास्त्रज्ञांच्या मते आपल्याला आपण सांगू शकतो. परंतु 1980चे लेवल यायला 100 वर्ष लागतात का 150 वर्ष लागतात, ह्या येणारा काळच आपल्याला समजावून सांगेल. करायचं म्हणजे प्लास्टिकचा मर्यादित वापर करणं, प्लास्टिक जाळू नये किंवा मोबाईलचा मर्यादित वापर, त्या टॉवर्सची संख्या मर्यादित ठेवणं, या सगळ्या कृतींमधनं पर्यावरणाला हानी पोचू नये यासाठी आपण करायचं आहे. पण नेमकं दैनंदिन जीवनामध्ये सामान्य माणसाने काय करावं, कशाकडे बघावं? आपल्याला हव्या असलेल्या सोयीसुविधा आजच्या धावत्या युगामध्ये तितकंच आवश्यक आहे. विकसित देश म्हणून काम करताना आज विकासाकडे जायचंय, मग प्रत्येक विकसित देशाने जे केलेले आहे ते विकसनशील देशालाही करावं असं वाटतं. पण त्यावेळी प्रत्येक वेळी धास्ती आहे, पर्यावरणाला जपायचंय, स्वतःला जपायचंय, हृदयाला जपायचंय. मग हे यामध्ये थोडंसं एक मानसिक दृष्ट्या मानव प्राणी, विकसनशील देशामधला मानव प्राणी हा गोंधळामध्ये पडायची भीती आहे. नक्कीच भीती तशी आहेच, कारण विकसनशील आणि विकास झालेले अशी दोन जी राष्ट्र आपण विकसनशील स्वतःला म्हणतो, पण शेवटी जसं म्हटलं मर्यादा प्रत्येकाच्या आखल्याच पाहिजे. आपल्याला जर अमर्याद विकास करायचा असेल तर मग आपल्या या सगळ्या गोष्टीची काळजी करायचं कारणच नाही. मग जे व्हायचं ते व्हायचं. द्वापार युगात पण द्वारका बुडाली होती, तेव्हा काही इंडस्ट्री नव्हत्या. पण याचा विचार न करता विकास किती करायचा, त्या विकासाचा पर्यावरणावर आपल्या आजूबाजूच्या समाजावर होणारा परिणाम, त्या विकासाची किंमत जास्त आहे का होणाऱ्या परिणामांची किंमत जास्त आहे, हे जेव्हा आपण गणित मांडू तेव्हा जर का परिणाम हे कमी आहे आणि विकास जास्त आहे, दुष्परिणाम तर तो विकास करायला काहीच हरकत नाही. अच्छा. पण मी म्हणेल की मला रस्ता 10 मीटर रुंद करायचा, मी त्यासाठी 200 झाडं कापणार आणि लावणार एक पण झाड नाही, तर तो विकास काही कामाचा नाही. जर का मी 100 झाडं तोडले तर मी 500 झाडं लावायला पाहिजे. बरोबर. तर तो विकास बॅलन्स राहील. आणि कुठे इम्बॅलन्स झाल्यानंतर मग त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना दिसतात आणि ते आपण आज जाणवतो. खरंय. सो ओझोनचा थर जमिनीच्या अगदी जवळ आलेला आहे आणि त्यामुळे काही गोष्टी घडतात असं आपल्याला जवळपास कुठे बघायला मिळतं. हा ओझोनचा जो थर तुम्ही म्हणताय ना, हा ट्रोपोस्फिअर मधला आहे. स्ट्रॅटोस्फिअर मधला जो नैसर्गिक ओझोन आहे तो नाहीये. हा ट्रोपोस्फिअर मध्ये तयार झालेला ओझोन हा प्रदूषकांमुळे तयार झालेला आहे. आपण जे प्रदूषित घटक वातावरणात पाठवतो त्यामुळे तयार झालेला आहे. आणि मग जे ग्लोबल वॉर्मिंगचं कारण सांगितलं की हा ओझोन ट्रोपोस्फिअर मध्येच राहतोय आणि जाणारी हीट जी रेडिएशन आहे ती काही वर जात नाही, त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढते आणि ह्या ओझोनमुळे आपल्या पिकांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. जर का जास्त अतिप्रमाणात ओझोन जर का वाढला पृथ्वीच्या वातावरणामध्ये तर पिकांवर परिणाम होतो, माणसाच्या शरीरावर फुफ्फुसावर परिणाम होऊ शकतो, कफ, खोकला, कॅन्सर यासारख्या गोष्टी पण आपल्याला होऊ शकतात.
आणि जे आपण जे म्हणतो की सूर्याची किरणांमुळे आपली पृथ्वी चांगल्या पद्धतीने फ्लरिश होते, ती अतिनील किरण जास्त प्रखरपणे आल्यामुळेही आपल्याला त्रास होऊ शकतो. अतिनील किरण ही पृथ्वीवर येऊच नाहीत, त्यासाठी निसर्गाने कदाचित ओझोन त्यावेळेस तयार केला असेल. आपल्याला तर 1913 पण माहित पण नव्हतं ओझोन आहे म्हणून. अच्छा. त्या फ्रेंच शास्त्रज्ञांना कुठेतरी त्यांनी डोकं लावलं की एवढ्या सूर्याची किरण येतात त्यामध्ये अतिनील पण असतात, मग पृथ्वीवर काय येत नाही. म्हणून मग त्यांनी शोध घेताना त्यांना समजलं की इथे काहीतरी आहे केमिकल की जे त्या युव्ही रेजला अतिनील किरणांना ऍब्सॉर्ब करते. आणि मग समजलं की हे ते ओझोन लेअर आहे. आणि मग त्या ओझोन लेअरचा शोध लागला की ती ओझोन लेअर म्हणजे आपल्या घरावरचं जसं छप्पर असते तशी ती पृथ्वीवरचं छप्पर आहे. आपल्या घरावरच्या छपराला जर का छिद्र पडलं तर पावसाळ्यात पाऊस येणार, उन्हाळ्यात ऊन येणार आपल्या घरामध्ये. तशीच परिस्थिती अंटार्क्टिकावर झालेली आहे. ओझोनला छिद्र पडते, ते अतिनील किरण येत आहेत. त्या अतिनील किरणामुळे जलपातळी वाढते आणि अतिनील किरणांचा मनुष्याच्या शरीरावर पण परिणाम होतो. ते कॅन्सर पण त्यामुळे होतात, स्किन कॅन्सर पण होऊ शकतात. त्यामुळे ओझोन वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे. महत्वाचा मुद्दा आहे. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने केलेली अप्रतिम रचना. सरांच्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीच्या डोक्यावरचं एक सुंदर छप्पर म्हणजे हा ओझोनचा निळा थर. हा ओझोनचा थर संरक्षणासाठी आजचा हा दिवस आहे, जागतिक दिवस आहे तो म्हणजे ओझोन संरक्षण दिवस. त्यासाठी आजचा हा वेगळा भाग होता सखी सह्याद्रीच्या मंचावर. कसा वाटला नक्की कळवालच आमच्या ईमेल आयडी वरती, जीमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतो. आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये सर ही ओझोन संकल्पना, पर्यावरण ही संकल्पना तुम्ही उलगडून सांगितली. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.